नमस्कार मंडळी, 22 सप्टेंबर 2025 पासून या वर्षीची नवरात्री उत्सव सुरू होणार आहे। तर मंडळी, नवरात्र हा देवीला आवाहन करण्याचा, घर मन शुद्ध करण्याचा काळ आहे। अशा वेळी घरामध्ये काही नकारात्मक वस्तू ठेवल्या तर त्या शुभ कार्यात अडथळा आणतात। चला तर मग जाणून घेऊया कोणत्या वस्तू नवरात्रीत घरातून हटवणे आवश्यक आहे। तर मंडळी, पहिल्या आहेत तुटकी व फाटकी वस्त्रे। नवरात्रीच्या काळात फाटकी तुटकी कपडे वापरू नयेत। देवी उपासनेत स्वच्छता आणि पवित्रता यांना सर्वात जास्त महत्त्व दिले जाते। फाटकी वस्त्रे ही दरिद्रतेचे आणि नकारात्मकतेचे प्रतीक मानले जातात। तर दुसरी आहे तुटलेली भांडे व जुनी साधने। तुटकी भांडी घरात ठेवल्यास ते अशुभ मानले जाते। घरात सकारात्मक ऊर्जा टिकत नाही आणि अन्नधान्यात कमतरता भासते। त्यामुळे नवरात्रीच्या सुरुवातीला तुटलेली भांडे बाहेर काढा। तिसरा आहे जुनी चप्पल व फुटवेअर। फुटके, तुटके किंवा फाटके पादत्राणे घरात ठेवणे अशुभ मानले जाते। हे घरात नकारात्मक शक्ती आकर्षित करतात असे मानले जाते। नवरात्रीत अशा वस्तू बाहेर काढल्याने घर शुद्ध राहते। चौथा आहे निष्प्राण वाळलेली झाडे। तर घरात वाळलेली कोरडी झाडे ठेवू नयेत। ती नकारात्मक ऊर्जा वाढवतात आणि आरोग्यावर वाईट परिणाम करतात। देवी पूजन काळात फक्त ताज्या, हिरव्या, जीवनदायी झाडे ठेवावीत। तर पाचवा आहे तुटलेली देवमूर्ती किंवा धार्मिक चित्रे। तर तुटलेल्या किंवा भन्न देवमूर्ती घरात ठेवू नयेत। हे अत्यंत अशुभ मानले जाते आणि पूजेचा प्रभाव कमी होतो। अशा मूर्तींना नदीत किंवा पवित्र स्थळी विसर्जित करावे। देवी पूजेच्या काळात हे विशेष लक्षात घ्या। तर सहावा आहे निषिद्ध व न वापरणाऱ्या वस्तू। घरामध्ये खूप जुनी, धूळ खात पडलेली वस्तू ठेवणे टाळावे। जुनी न वापरणारी इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते। नवरात्री हा घरातले अशुद्धपणा व जडत्व दूर करण्याचा सर्वोत्तम काळ आहे। पुढचा आहे सातवा, घरातील चाळे, धूळ व अस्वच्छता। तर नवरात्रीत घर स्वच्छ असणे गरजेचे आहे। भिंतीवरील कोळीचे चाळे, धूळ किंवा घाण हे दरिद्रतेचे प्रतीक मानले जाते। देवी ज्या घरात स्वच्छता असते तिथेच प्रसन्नतेने वास करते असे मानले जाते। आठवा आहे वाईट आठवणी जागवणाऱ्या वस्तू। तर मृत व्यक्तींच्या जुन्या वस्तू, तुटकी घड्याळे, फोटो जे दुःखद आठवणी देतात, नवरात्रीत घरातून काढून टाकावेत। देवी उपासनेचा काळ हा आनंद, सकारात्मकता व नव्या ऊर्जा यांचा काळ आहे। तर मंडळी, ह्याच्यामधून निष्कर्ष असा निघतो की या वस्तू बाहेर काढल्याने घरात शुद्धता येते, नकारात्मक ऊर्जा दूर होते, देवीची कृपा प्राप्त होते, कुटुंबामध्ये सुख, शांती आणि समृद्धी मिळते। म्हणूनच मंडळी, नवरात्री सुरू होण्यापूर्वी आणि नवरात्रीच्या काळात या वस्तू घरातून बाहेर काढायला विसरू नका। यामुळे देवीची उपासना अधिक प्रभावी होते आणि तिचा आशीर्वाद आपल्या कुटुंबाला लाभतो। जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच माहितीपर व्हिडिओमध्ये। धन्यवाद।